बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्याला वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघायच्या आहेत। 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री आणि अजित पवार घेतील तो निर्णय मान्य असेल, राजीनामा द्यायला सांगितला तर मी राजीनामा देईन असं धनंजय मुंडे म्हणाले। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला दिल्लीत होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे, कारण धनंजय मुंडे पहाटे दिल्लीत दाखल झाले। मुंडेंच्या अचानक दिल्ली दौऱ्याचं कारण काय असा प्रश्न उपस्थित होतोय। आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त बैठक होणार आहे। वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। दिल्लीतील या बैठकीत धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 50 दिवस पूर्ण झालेत, मात्र अजूनही या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाही। आंधळे अजूनही गायब असल्याने नव्या चर्चांना उधाण आलंय। विरोधक मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतच राहतील, पण बीड हत्या प्रकरणात काही सिद्ध होत नाही तोपर्यंत काम करायचं ते अजितदादा पाहतील अशी प्रतिक्रिया धर्मराव बाबा अत्राम यांनी दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। या प्रकरणाची ईडीनं सर्वत्र चौकशी करावी अशी मागणी करणारी एक याचिका आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे। शिंदे गटाचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा घातपात झाल्याचा पोलिसांना संशय आहे। फरार आरोपी आणि अशोक धोडी यांच्या शोधासाठी 6 पथकं रवाना करण्यात आली आहेत। भाजप हा देशातील सगळ्यात श्रीमंत राजकीय पक्ष बनलाय। 31 मार्च 2024 पर्यंत आकडेवारीनुसार त्यांच्याकडे 7,113 कोटी रुपयांचा निधी आहे, तर काँग्रेसकडे केवळ 857 कोटींचा निधी आहे। बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। गर्भवती महिलेनं 9व्या महिन्याची सोनोग्राफी केल्यानंतर तिच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या अहवालानंतर डॉक्टरही अचंबितच झाले। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याकरता रस्त्यावर उतरणार असा इशारा अजित नवलेंनी दिलाय। देणगीदार, कॉर्पोरेट भागीदार आणि ठेकेदारांच्या हिताकरता महामार्गाचा घाट घातला जात असल्याचा आरोप अजित नवलेंनी केलाय। मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंडावर स्नानाकरता भाविकांनी सकाळपासून गर्दी केली। मौनी अमावस्येला तीर्थस्थळी स्नान करण्याची मोठी परंपरा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गालगत असणाऱ्या अतिक्रमणावर प्रशासनानं कारवाई केली। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 6 जेसीबीच्या सहाय्यानं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं। देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव सोहळा 27 फेब्रुवारी ते 2 फेब्रुवारी कालावधीत सुरू झालाय। तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरासमोर भक्ती साधना सुरू असून संपूर्ण देहूगाव या भक्तिसागरामध्ये न्हाऊन निघालेला आहे। कोल्हापूरच्या आजरा परिसरात हत्तींनी धुमाकूळ घातला। अनेक वाहनांच्या नुकसानासह पिकंही उद्ध्वस्त केली, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। आता मनसेच्या जनसंपर्क कार्यालयात राज ठाकरेंच्या आदेशानंतर महिलांसाठीही कक्ष असणार आहेत। मराठीबरोबरच मराठी महिलांनाही मदत करण्यात येणार आहे। खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये एका मोठ्या कंपनीच्या ठेकेदारानं ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्या शेकडो परप्रांतीय कामगारांना एका बंद कारखान्यात अक्षरशः गुलामांसारखं डांबून ठेवल्याचं समोर आलंय। याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री त्या ठिकाणी जात ठेकेदारांच्या कुकर्माचा पर्दाफाश केला। नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी नुकतीच क्वालिटी कंट्रोल विभागाची पाहणी केली। या भेटीदरम्यान त्यांनी नाशिक शहरातील विविध विकास कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याबरोबरच गुणनियंत्रण विभाग कशा पद्धतीने कामकाज करतोय याची सविस्तर माहिती घेतली। हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात पडताळणी सुरू आहे। कृषी विभागाचं पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन
केळीची लागवड करताना दिसते की नाही याबाबत पडताळणी झाली। जिल्ह्यात 10 ते 12,000 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड नसतानाही पीक विमा काढल्याचा अंदाज आहे। ई रिक्षा वाढीसाठी माथेरानमधील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। ई रिक्षा वाढवून मिळवण्यासाठी 200 सह्यांचं निवेदन पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं। वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या सहकार्यानं 2014ला 108 रुग्णवाहिका सेवेत दाखल केल्यात। गेल्या 10 वर्षाच्या काळात या रुग्णवाहिकांचा 1,44,543 रुग्णांना लाभ घेता आलाय। जळगावच्या जामनेर शहरातील सोनबर्डी इथल्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे जामनेर शहरात हळहळ व्यक्त होतीये। रावेरमधील सावदा इथं घाणीचं साम्राज्य पसरलंय। परिसरात गटार असल्यानं सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। यावेळी परिसरात गटार बांधून स्वच्छता करण्याची मागणी रहिवाशांनी नगर परिषदेकडे केली आहे। वर्ध्यात कारंजाच्या पाणी टंचाईसाठी आढावा बैठक घेण्यात आली। पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याकरता आमदार सुमित वानखेडे यांनी सरपंचाशी चर्चाही केली। चाकण नगर परिषदेसह खराबवाडी आणि बिरदवाडीचा घनकचरा दगडखाणीजवळ टाकण्यात येतो आणि कर्मचाऱ्यांकडून रात्री अपरात्री हा कचरा जाळण्यात येतो। त्यामुळे कचरा डेपोतील धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथं एका विवाह सोहळ्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली। मात्र गिरीश महाजन येण्याआधीच खडसेंनी विवाह सोहळ्यातून निरोप घेतल्यानं दोघांची भेट थोडक्यासाठी चुकली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता मात्र तारीख पे तारीख सुरू आहे। सरकारनं यामध्ये विशेष बाब म्हणून लक्ष घालून निर्णय घेतला पाहिजे असं एकनाथ खडसे म्हणाले। अनेक दिवसांच्या मागणीची दखल घेत पंढरपूर मंदिर समितीनं स्थानिकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची वेळ वाढवलेली आहे। आता रात्री देखील दर्शन घेता येणार आहे। तर दिव्यांग, वयोवृद्ध, आजारी, गर्भवती महिलांना आणि नववधूंना तसंच नववधूवरांना झटपट दर्शन घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। राज्यात वाघांचं होणारं मृत्यू हे शासनानं गांभीर्यानं घेतलं असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याकरता प्रयत्न करण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले आहेत। तर गेल्या 16 वर्षात वाघांची संख्या सरासरी 350 वाढल्याचंही त्यांनी सांगितलं। तुळजाभवानी मंदिरातील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामावर आता पुजारी देखील नाराज झाले असून पुरातत्व विभागाचे अधिकारी संथगतीनं का काम करतायत असा प्रश्न त्यांनी विचारला। अधिकारी तात्काळ बदला अन्यथा त्यांच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांनी दिला आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांना पालकमंत्री कार्यालयात एक संपर्क कार्यालय स्थापन करण्याकरता रूम मिळाली आहे। विशेष म्हणजे यापूर्वी तानाजी सावंत पालकमंत्री असताना त्यांना दालन मिळालं नव्हतं। एकीकडे ओमराजेंच्या सेना प्रवेशाची चर्चा होत असताना सरनाईकांच्या दौऱ्यानंतर लागलीच कार्यालयासाठी त्यांना जागा मिळाली, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। मावळ तालुक्यातील दारुंपरे गावातल्या विहिरीत साखर कारखान्याचं रसायनयुक्त पाणी मिसळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागलाय असा आरोप त्यांनी केला। प्रशासनाने या पाण्याचे नमुने तपासावेत असंही त्यांनी सांगितलं। भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमधील अडचणी तातडीनं मार्गी लावाव्यात यासाठी संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी अशा सूचना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत। कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होणार आहे। आमदार महेश शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बाह्य वळण रस्ता करण्याचे आदेश दिलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरात वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। वाहतूक शाखेकडून वाहनांवर फॅन्सी नंबर आढळल्यास त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते।
नगर जिल्ह्यातील भूमिहीन आदिवासींना शासनानं जागा देऊन घरकुल देण्याच्या मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना घरकुल योजना मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांचं निधन झालंय। श्वसनाच्या आजारामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी जिवती तालुक्यातील पहाडवणी या भागातील जगोदेवीचं दर्शन घेत पूजा अर्चना केली। यावेळी मुनगंटीवारांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला। पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। सलग दुसऱ्या दिवशीही जवळपास 40 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। 4 चाकीसह रिक्षाचीही तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। अकोल्याच्या दहीहंडा पोलीस ठाण्याच्या लाचखोर शिपायासह तंटामुक्ती अध्यक्ष 10,000ची लाच स्वीकारल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकलाय। या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला। कंबोडिया देशातून ही टोळी अनेक भारतीयांना गंडा घालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी 5 जणांच्या टोळीला जेरबंद केलं। येवल्यातून जाणाऱ्या पुणे-इंदोर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे। यावेळी या मार्गावर 2 वाहनांची धडक दिली। 3 गंभीर जखमी आहेत, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे। श्रीरामपूर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात पालिकेनं पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली आहे। अनेक वर्षांपासून अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचं काम पालिकेनं हाती घेतलंय। रावेर तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्यांना वनविभागानं ताब्यात घेतलं। 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। वाहन चालकाला वनविभागानं अटक केली। सोलापूर जवळच्या माळढोक अभयारण्यालगत खासगी क्षेत्रातील 15 एकर गावातला भीषण आग लागली। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। सोलापुरात चोऱ्या करणाऱ्या राजस्थानच्या 3 मित्रांना पोलिसांनी अटक केली। आरोपींकडून 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नगर जिल्हा शासकीय रुग्णालयातून विविध कंपन्यांच्या 8 औषधांचे नमुने प्राथमिक तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले। राज्यातून 2000 औषधांचे नमुने तपासणीकरता ताब्यात घेण्याचं उद्दिष्ट अन्न औषध प्रशासनाला देण्यात आलंय। त्यानुसार 15 जानेवारीला जिल्हा शासकीय रुग्णालयातून 8 औषधांचे नमुने प्राथमिक तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। गोंदिया जिल्ह्यातील देवरी जवळच्या महामार्गावर धान्यानं भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली। या आगीत ट्रकमधील धान्य जळून खाक झालं, तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। नवी मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात 287 जणांचा मृत्यू झालाय। 297 जण जखमी झालेत। त्यामुळे भविष्यात अपघातांवर नियंत्रण मिळवणं आणि अपघातांची संख्या कमी करणं हे नवी मुंबई पोलिसांसह प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरचं आव्हान आहे।